नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत कुमार केळकर. आजच्या विषयाकडे वळण्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती आहे की अजून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक शेअर करत चला. व्हिडिओ नाही आवडला तरी कमेंट मधून आपले विचार, आपलं मत व्यक्त करा. चला वेळ न घालवता आजच्या विषयाकडे मी वळतो. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्याने साक्षरतेच्या क्षेत्रात एक नवीन उदाहरण प्रस्थापित केलं आहे. करमाळ तालुक्यात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत एक महत्वाची परीक्षा घेण्यात आली. ही पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी होती. या परीक्षेचे उद्दिष्ट तालुक्यातील असाक्षर लोकांना शिक्षित करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे असं या चाचणी परीक्षेमागचं उद्दिष्ट होतं. या मोहिमेत 208 परीक्षा केंद्र सक्रिय होती, ज्यात जिंती शाळा, जयवंतनगर पोथरे केंद्र, खडकेवाडी, नाळे वस्ती वीट केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा यांचा समावेश होता. सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. जे स्क्रीनवर आपण त्याची दृश्य बघत आहात, जी दृश्य आमचे करमाळ्याचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी ती टिपलेली आहेत. मित्रांनो, या मोहिमेत 208 परीक्षा केंद्र सक्रिय होती, ज्याची नावं मी आत्ताच आपल्याला सांगितली. या संपूर्ण मोहिमेचे यशाचे श्रेय तालुक्यातील कार्यकर्त्यांना जाते. तालुका प्रमुख श्री जयवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार अधिकारी नितीन कदम, मिनीनाथ टकले, प्रभावती जगताप यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाला. योजना अधिकारी, शिक्षण अधिकारी श्रीमती सुलभा वटारे यांच्या मार्गदर्शनाने सर्व काम नियोजितपणे पार पडले. आता येऊ या सर्वात महत्वाच्या बाबींकडे. तालुक्याचे लक्ष्य काय होते? 2139 असाक्षर लोकांना या कार्यक्रमात समाविष्ट करणे. पण काय झालं? सर्वेक्षणात 2714 असाक्षर लोकांची नोंदणी झाली. म्हणजे लक्ष्यापेक्षा 135% अधिक नोंदणी. ही खरोखरच एक ऐतिहासिक कामगिरी आहे असं म्हणावं लागेल. परीक्षा दिवशी उत्साह पाहता कळेल की लोक किती उत्सुक होते. 1647 महिला आणि 958 पुरुष, एकूण 2605 विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित होते. महिलांच्या सहभागाप्रमाणे यात महिलांचं सहभागाचं प्रमाण खूप चांगले होतं. हे खरंच प्रेरणादायी देखील म्हणावे लागेल. परीक्षा केंद्रावर एक वेगळीच ऊर्जा होती. ही सर्व केंद्र प्रमुख आणि विषय शिक्षकांनी परीक्षार्थ्यांचे स्वागत गुलाबाच्या फुलांनी केले. या छोट्या पण मोठ्या हार्दिक स्वागताने परीक्षार्थ्यांना खूप आनंद झाला व त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला. तालुका प्रमुख श्री जयवंत नलावडे यांनी सर्व परीक्षार्थ्यांचे अभिनंदन केले, म्हणजे विद्यार्थ्यांचे, आणि त्यांच्या या उत्साहाची आणि सहभागाची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तुम्ही तो मिळवण्यासाठी पुढे आलात हे खूप आनंददायी आहे. मित्रांनो, करमाळ तालुक्यातील हा उत्साही प्रयत्न खरोखरच एक आदर्श आहे. यातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षित होण्याची प्रेरणा मिळते. अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या या एकत्रित प्रयत्नामुळे असे यश आले. आपण देखील आपल्या भागातील अशाच चांगल्या बातम्या आम्हाला कळवा आणि ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना मदत करण्यासाठी पुढे या. धन्यवाद. आपल्याला परत भेटू पुढील बातमीतून. प्रत्येक मनोभावती ओळखते, तुझ्या माझ्या सत्याला संजीवनी दे.